तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मुंडवा चौकामध्ये CNG भरला आहे मी. तर मित्रांनो, पिंपरी साईडला आपण ड्रॉप केली आता एक ऑर्डर रॅपिडोवरून आणली होती मी. चला म्हटलं रॅपिडो पडली तर घेऊन जाऊ. एक 15-16 रुपये किलोमीटरने दिले रॅपिडोने. 23 किलोमीटरचे काहीतरी 365 रुपये दिले. तर म्हटलं चला ठीक आहे घेऊन जाऊ. तर आता आलोय बघा मी बाणेर साईडला फिरता फिरता, कारण की ट्रिप पडा ना. आता इकडून बघू एखादी ट्रिप आणि किती 300-400ची पडली तर खूप बरं होईल. कारण की मित्रांनो, मुंडवा साईडला ॲक्सिडेंट झाले, त्यामुळे म्हटलं चला इकडून लवकर निघावं. तर आता इकडं काय एक पण ट्रिप वाजना. थोडं साईडला गाडी लावतो आता कुठंतरी, कारण की जास्त पण मोकळा फिरून काही फायदा नाही. 2-4 किलोमीटर आलेलो आहे मी मोकळा. आता ब्रिजच्या खालून लेफ्ट टर्न घेतला की इकडं बाणेर वालेवाडी साईडला कुठंतरी ऑर्डर पडणार 100%. तिकडं जावं म्हणतोय मी. बघू आता आपल्याला कुठून ऑर्डर पडतं ते. तर आता आलोय मित्रांनो आपण खराडीमध्ये, आणि 1300 रुपयाचं काम झाले. वाजले 11. 6ला काम चालू केलं होतं, 5:30-6ला. तर ओलाला मित्रांनो रिचार्ज केलाय आज. ओलाला आज रिचार्ज केलाय, पण ज्या टाईपचं लोक बोलत होते ना की बाबा ओलाला खूप जास्त रेट भेटते, तसं त्या टाईपचं काही रेट मला आणखी भेटलेलं नाही आहे. बघू, आणखी डिमांडेबल एरियामध्ये जावं लागेल. ओला कुठं पण टाकतं ट्रिप, तिथं घेऊन जावं लागतं तरच ओला ट्रिप्स देतो, नाहीतर मग नाही देत ट्रिप. सपोज आपण जी राईड आली ती राईड जर घेत गेलोय तर ओला आपल्याला बिझनेस देतोय. पण कुठली पण राईड घेऊन नाही परवडत मित्रांनो. त्यामुळं थोडं बसलोय आता. इथं ऊन खूप जास्त आहे, इथून थोडं कुठंतरी सावलीमध्ये मूव व्हावं लागेल. इथं काय ट्रिप वाजत नाही आहे. थोडं बघू आता कुठे ट्रिप वाजते ते. मित्रांनो, एक ट्रिप घेऊन आलोय खराडीवरून कॅम्पमध्ये. 8 किलोमीटरचे 250 रुपये दिले ओलाने. तर कधी कधी एक ट्रिपला रेट असं उबेरला पण भेटतोय, पण दिले ओलाने चांगला रेट दिलाय. कॅम्पमध्ये आहे आता. घराकडची एखादी राईड बघतोय, कारण की थोडा आराम करायचा, कारण की सकाळ सकाळ निघालो होतो. थोडं थकल्यासारखं वाटतंय मित्रांनो. एक 1500 रुपयापर्यंत अर्निंग झाली की शरीराला थकल्यासारखं वाटते, पण एवढं मात्र खरं आहे ओला उबेरमध्ये. ट्रॅफिक नसेल तर ठीक आहे, पण ट्रॅफिक असेल तर काही खरं नाही. बरं झाले काल संध्याकाळी मी निघालो नाही. काल संध्याकाळी आत्ता एका मित्राशी बोलणं झाले की त्यांनी बोलले की मला पिंपरीवरून हांडेवाडी येण्यासाठी 3 तास लागले. 3 तास. इट्स नॉट अ जोक. 3 hours. ते म्हणले की 3 तासामध्ये सगळं पाय तुटल्यासारखे झाले आणि आज उठायची इच्छा होत नाहीये. तर मित्रांनो, पावसामध्ये एवढा जास्त ट्रॅफिक असते ना, खूप जास्त ट्रॅफिक असते. तर ज्या लोकांनी नवीन गाड्या घेतल्या, आता पहिल्यांदा पावसामध्ये गाडी चालवतील तेव्हा कळेल की कुठल्या लेवलचं ट्रॅफिक असते. ते खूप जास्त ट्रॅफिक असते मित्रांनो पावसामध्ये. सो 3 तास चोक नाही आहे मित्रांनो. 3 तास ट्रॅफिकमध्ये कंटिन्यू क्लच दाबणं, गिअर टाकणं, सगळं मेंटली माणूस डिस्टर्ब होऊन जाते, थकून जाते सगळं. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स असतात मित्रांनो या बिझनेसमध्ये. सो बघूया आता. घराकडची राईड तर वाजत नाही आहे. रॅपिडो पण ऑन केले मी सोबत. जर एखादी त्या साईडची पडली 150-200 रुपये तर तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे. तर बघू पडते का घरा साईडची, नाहीतर मग हळूहळू निघावं लागेल. पडली तर पडली, नाहीतर मग थोडं घरून फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून संध्याकाळी 4 वाजता निघता येते. पण असा मोसम दिसतोय मित्रांनो की आता पण आज पण पाऊस येऊ शकतो असं मला वाटतंय. बघू संध्याकाळी काय होते ते. तर ट्रिप तर वाजत नाही बघा. बघू आता एखादी कुठली ट्रिप पडते का.